मित्रांनो, प्रत्येक संघर्षामागे एक कारण असतं, पण ते कारण लक्षात येण्यासाठी वेळ लागतो. ही गोष्ट आहे एका मुलाची आणि 2 रोपांची, ज्यानं संयम काय असतो ते या कथेतून आपल्याला शिकवलं आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे बांबू आणि निवडुंगाची गोष्ट. एक तरुण आयुष्यात संघर्ष करून थकला होता. त्याला पैसे कमवण्यासाठी कोणतेही काम सापडत नव्हते. त्यामुळे तो निराश झाला आणि त्याने जंगलात जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला. तिथे त्याला एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीने त्याला विचारले की तू इथे एकटा काय करतो आहेस? त्या तरुणाने अगोदर त्या व्यक्तीशी रागात वार्तालाप केला, पण नंतर त्याने आपल्या सर्व समस्या त्या व्यक्तीला सांगितल्या. मग तो व्यक्ती म्हणाला, तुला नक्की काही काम मिळेल, अशा प्रकारे निराश होऊ नकोस. त्या तरुणाने सांगितले की मी पूर्णपणे खचलो आहे, माझ्याकडून आता काहीही होणार नाही. ती व्यक्ती त्याला म्हणाली, मी तुला एक गोष्ट सांगतो आणि तुझी निराशा त्या गोष्टीपासून नक्की दूर होईल. एक लहान मुलगा होता. एके दिवशी त्याने बांबू आणि निवडुंगाच्या रोपाची लागवड केली. तो दररोज दोन्ही रोपांची काळजी घेत असे. 1 वर्ष निघून गेलं. निवडुंग मोठं झालं, पण बांबूचं रोप तसंच होतं. मुलाने हार मानली नाही आणि तो दोघांची काळजी घेत राहिला. त्याचप्रमाणे काही महिने निघून गेले, पण बांबूचं रोप तसंच राहिलं. तरीही मुलगा निराश न होता त्या झाडाची काळजी घेत राहिला. काही महिन्यानंतर बांबूचं रोप मोठं झालं आणि काही दिवसात निवडुंगापेक्षाही बांबूचं रोप जास्त मोठं झालं. वास्तविक बांबूचं रोप सर्वप्रथम आपली मुळे मजबूत करीत होते, म्हणून त्याला वाढण्यास थोडा वेळ लागला. त्या व्यक्तीने त्या तरुणास सांगितले की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात संघर्ष येतात तेव्हा आपण निराश होऊ नये आणि अशा परिस्थितीत आपली मुळे मजबूत केली पाहिजेत. आपली मुळे मजबूत होताच आपण आपल्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करू शकतो. तोपर्यंत एखाद्याने धीर धरला पाहिजे. त्याला त्या युवकाचा मुद्दा समजला आणि त्याने आत्महत्या करण्याची कल्पना सोडून दिली आणि एक नवीन सुरुवात करण्यासाठी तो तिथून निघून गेला. मित्रांनो, आयुष्यात संघर्षाचा काळ म्हणजेच आपल्या आतल्या ताकदीची परीक्षा असते. लगेच यश मिळालं नाही म्हणून खचून जाऊ नये. बांबूसारखं मुळे आधी मजबूत होतात आणि नंतर यशाची उंच भरारी घेतली जाते. संयम, मेहनत आणि आत्मविश्वास ठेवला तर जीवनात कोणताही अंधार कायम राहू शकत नाही. तुमचं याविषयी काय मत आहे? तुमचं मत नक्की कळवा.